नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नागपुरातील इंदोरा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चौकाचौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित देखावे तयार करण्यात आली होती. तर प्रत्येक वसाहतीत विद्युत सजावट करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित देखावे व विद्युत सजावट बघण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. दूरवरून आंबेडकरी समाज आलेला होता. येथील देखावे बघून नागरिकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होत असत. जागोजागी भोजनदान, अल्पोहार, पाणी पाऊच, प्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्रभर मात्र गर्दी कायम होती.
भाई थोड़ा सरक के भाई। दिनेश ये पूरी या पुढे घे एक बाबा थोडं रे चला खूप आनंदाची गोष्ट आहे. खूपच छान झालेलं आहे ते. आज परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. काय सांगणार आपण या संदर्भात? आपण इंदिरा परिसरात आला. इंदिरा परिसरात मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने तमाम देशभरातील आणि जगातील आंबेडकरी विचारधारांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, आज खऱ्या अर्थाने बाबासाहेब लोकांना कळू लागलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ हे आता बौद्ध लोक साजरी करत नसून विविध जाती पंथातील लोक आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करू लागलेली आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की गेल्या 25 वर्षापासून इंदिरा या परिसरामध्ये मी येत असतो. ही परंपरा इंदिरा वास्तविक ठेवली आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह इंदिरामध्ये मला वाढत जाताना दिसतो आहे. आज इंदिरा परिसरातील अनेक अशा जातीय असतात की ज्वलंत प्रश्नावर त्या जातीय निर्माण करतात आणि ते जातीय किंवा प्रदर्शनी पाहण्यासाठी नागपूर शहरातील तमाम आंबेडकरी विचाराचा माणूस हा इंदोराच्या नगरी दाखल होतो आणि ती कहाणी करतो. मी अभिनंदन करतो या इंदोरा मधील सगळ्या बौद्ध वासियांचं आणि जे जे सगळे कलाकृती घडून आणतात त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझे नाव श्री मधुसूदन लघुवेधन कॉलेज करून इंदोरा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. काय सांगणार आपण या संदर्भात? फिरून आला काय वाटलं तुम्हाला? खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि खूप सविस्तर माहिती दिली आहे बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दल. हो, शिक्षण एज्युकेशनच्या बद्दल खूप छान माहिती इथे दिली आहे.
मेरा नाम स्माइल अनमोल गोस्वामी है। मैं नागपुर से हूँ सर, कहीं पे पास में रहती हूँ। तो क्या लगता है आपको यहाँ आने के बाद क्या महसूस कर रहे हैं? जब बाबा साहेब ने शिक्षा भूमि में शिक्षा ली थी तब 2 लाख की काफी भीड़ उनके पास थी। आज मुझे लगता है करोड़ों की भीड़ और साल में साल बढ़ते ही जा रही है। इंदौरा चौक उस चीज का एक बहुत बड़ा एग्जाम्पल है कि कैसे लाखों फॉलोअर हर साल बढ़ते जा रहे हैं डॉक्टर बी आर अम्बेडकर के। और आज इंदौरा चौक में बहुत ही कमाल का माहौल है और चल रहा है, बढ़ रहा है और लोग सीख रहे हैं, बढ़ रहे हैं, बढ़ते कर रहे हैं। आज के युवाओं को मैं ये संदेश देना चाहती हूँ कि डॉक्टर बी आर अम्बेडकर ने कहा था कि पढ़ोगे तो बढ़ोगे, वाचाल तो वाचाल, तो इस चीज को बहुत अच्छे से आप ध्यान में रखें और पढ़े और आगे बढ़े। मी आता सध्या आहे इंदुरा येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नागपुरातील इंदुरा या परिसरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जात आहे। जणू या ठिकाणी जागोजागी चौक सजवण्यात आलेले आहेत, जागोजागी वेगवेगळ्या प्रकारचे झाक्या लावण्यात आलेले आहे, प्रत्येक रांगेमध्ये सजावट करण्यात आली आहे आणि लाखो बौद्ध बांधव या परिसरामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी जणू एक मेळा भरण्यासारखा असं वाटत आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी इंदुरा परिसरामध्ये गर्दी वाढलेली आहे। जागोजागी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झाकी तयार करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अशा झाक्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत। या झाक्या बघण्याकरिता दूरवरून हजारो बौद्ध बांधव या इंदुरा परिसरामध्ये आलेले आहेत। आपण बघू शकता कशा प्रकारे लोक बघत आहेत झाक्यांना आणि प्रत्येक रांगोरांगी सजावट करण्यात आली, विद्युत सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे इंदुरा चौकात सजावट करण्यात आलेली आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरा या परिसरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जात आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आज आमच्या सोबत आहेत भाऊ, काय सांगणार आपण या इंदुरा परिसरामध्ये आलेले आहेत, काय सांगणार आपण? खूप छान वातावरण आहे। कुठून आलेले आहात आपण? आम्ही हिवरी नगर। काय कसं वाटलं तुम्हाला इंदुरा परिसरात आल्याच्या छान, दिवाळीपेक्षाही मोठा सण वाटत आहे। या ठिकाणी आल्यावर तुम्ही आपल्या परिसरात जाणार तर काय बोध घेऊन जाणार आहात? तेच बाबासाहेबांचे जे विचार आहे ते सांगणार लोकांना, जे लोक म्हणजे त्यांना असं वाटते बाकी लोकांना की बाबासाहेबांनी फक्त
SC साठी सगळं केलेलं आहे, पण असं काही नाही आहे. बाकी लोकांसाठी पण खूप सारे कायदे त्यांनी केलेले आहे. जसं महिलांसाठी खूप मोठं त्यांनी केलेलं आहे. तर हे सगळं त्यांना सांगायला पाहिजे. त्यांना असं वाटतं की त्यांनी फक्त लहान जातीवाल्या लोकांसाठी सगळं केलेलं आहे, पण असं काही नाही. बघा, आपण किती दूरदूरून लोक आलेले आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे. इंदोरा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या ठिकाणी चौकामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित झाक्या तयार करण्यात आल्या आहे आणि या झाक्या बघण्याकरिता दूरवरून लाखो बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी इंदोरा परिसरात कशी सजावट करण्यात आली आहे. रांगोरांग मध्ये विद्युत सजावट करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता.